नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 15 नोव्हेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना। आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच मॉरिशसचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत। याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, नवीन राम गुलाम असं त्यांचं नाव आहे, जे मॉरिशस या देशाचे नवीन पंतप्रधान हे निवडले गेलेले आहेत। तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। सध्या जर बघितलं तर मॉरिशसचे नवीन पंतप्रधान म्हणून नवीन राम गुलाम हे निवडून आलेले आहेत। आणि या अगोदरचे पंतप्रधान कोण होते हे जर विचारलं तर ते आपल्याला माहिती पाहिजे। प्रविंद जगन्नाथ असं त्यांचं नाव होतं आणि हे व्यक्तिमत्व भारतीय वंशाचे होते मित्रांनो, हे प्रविंद जगन्नाथ। आता त्यांचा पराभव झालेला आहे या निवडणुकांमध्ये आणि नवीन पंतप्रधान म्हणून नवीन राम गुलाम हे बनलेले आहेत। तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तसेच इतर राष्ट्रांचे प्रमुख जे अलीकडच्या काळामध्ये नवीन झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो। तर श्रीलंका या देशाचे नवीन पंतप्रधान हरिनी अमरसूर्या या बनलेले आहेत। श्रीलंका देशाचे राष्ट्रपती अनुराग कुमारा दिसानायके बनलेले आहेत। फ्रान्सचे पंतप्रधान मिशेल बार्नियर, थायलंडचे नवीन पंतप्रधान पेटागटर नशिनावात्रा या महिला आहेत त्या बनलेल्या आहेत। हा स्टार करून ठेवा, आपल्याला विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर इराणचे राष्ट्रपती मसूद पेजिशकियान बनलेले आहेत। ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कीर स्टारमर, बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिका या देशाचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा हे बनलेले आहेत। या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच भारताने पहिला अंतराळ सुरक्षा अभ्यास सुरू केला, त्याचे नाव काय आहे? आणि या ठिकाणी ऑप्शन्स दिले आहेत। याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, अंतरिक्ष अभ्यास असं त्या अंतराळ सुरक्षा अभ्यासाचं नाव आहे आणि हा भारताने पहिल्यांदाच केलेला आहे मित्रांनो। म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा, आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे हा पॉईंट। त्यानंतर याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघूया। हा जो काही अभ्यास आहे अंतरिक्ष अभ्यास, तो 11 ते 13 नोव्हेंबर या दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं। आणि कुणी आयोजन केलं असं विचारलं जाऊ शकतं, तर त्याचं आयोजन हे डिफेन्स स्पेस एजन्सी जी आहे, जे आपल्या सुरक्षा मंत्रालय जे आहे डिफेन्स मिनिस्ट्री, त्याच्याकडून हे आयोजन करण्यात आलेलं होतं। या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि याचा उद्देश काय आहे? तो उद्देश लक्षात ठेवायचा आहे की अंतराळामधील धोक्यांपासून बचाव करणे व अंतराळामधील भारताची जी संपत्ती आहे त्याचं रक्षण करणे। अर्थात जे काही आपण अंतराळामध्ये पाठवलेल्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या सॅटेलाईट्स असतील किंवा इतर गोष्टी, त्याचं ती एक आपली ॲसेट आहे आपल्या देशाची, त्याचं संरक्षण करणे हा उद्देश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच याचं उद्घाटन हे कोणी केलं आहे तर CDS जे आहेत भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी केलेलं आहे। हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते आपण लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि या ठिकाणी ऑप्शन्स देण्यात आले आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, फिलिप नॉयस यांना नुकतंच हा सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे। त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे। हा जो काही पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो, सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, त्याचे विजेते हे फिलिप नॉयस ठरलेले आहेत। याचं आयोजन गोवा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि हे फिलिप नॉयस कोण आहेत तर हे ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते आहेत आणि त्यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे। तर या गोष्टी यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तसेच जे इतर पुरस्कार आपल्या या वर्षामध्ये देण्यात आलेले आहेत त्याचे विजेता कोण आहेत हे सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये विचारलं जातं। जसं की मिस वर्ल्ड 2024ची विजेता ठरलेली आहे क्रिस्टिना पिचकोवा। त्यानंतर आहे मिस युनिवर्स, त्याची विजेता ठरलेली आहे शेनिस पलासियो। ज्ञानपीठ पुरस्कार 2023 सालचा 2024मध्ये देण्यात आलेला आहे, त्याचे विजेता आहेत गुलजार आणि राम भद्राचार्य। MS स्वामीनाथन पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे। 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आला आहे। लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना। दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 तो मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे। त्यासोबतच 2 महत्त्वाचे पुरस्कार आहेत साहित्य अकादमीचे मराठी संबंधात, ते सुद्धा आपल्याला परीक्षेत विचारले जातात। तर पहिला आहे साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार।
भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीला देण्यात आलेला आहे. साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. हे अतिशय महत्त्वाचे आहेत 2 साहित्य अकादमीचे पुरस्कार मराठी संबंधित. ते आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात, ते आपण लक्षातच ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच जे काही आपला व्हिडिओ आहे त्याला लाईक करायचा आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. जपानचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, शिगेरू इशिबा हे नुकतेच जपानचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हा जो काही जपान देश आहे मित्रांनो, त्याची राजधानी लक्षात ठेवायची आहे, टोकियो आहे. सध्या पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत शिगेरू इशिबा आणि त्या ठिकाणचं चलन आहे एन. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जपानविषयी काही गोष्टी आपल्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात, ते सुद्धा आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. जसं पहिला पॉईंट असणार आहे की जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखलं जातं. त्यासोबतच जगामधील पहिला लाकडी उपग्रह नुकताच काही दिवसांमागे या जपानने अवकाशामध्ये सोडलेला आहे. हा सुद्धा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच त्यांची एक चंद्रयान मोहीम आहे स्लीम नावाची, त्याद्वारे चंद्रावर यान उतरवणारा जगातील हा 5वा देश बनलेला आहे. तर हे पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जो अणुबॉम्ब हल्ला झाला होता 1945मध्ये जपानच्या 2 शहरांवर, हिरोशिमा आणि नागासाकी, त्यावर सुद्धा प्रत्येक परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. तर पहिलं शहर होतं हिरोशिमा, ज्या ठिकाणी 6 ऑगस्ट 1995ला लिटल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकण्यात आला होता अमेरिकेकडून. नागासाकी ह्या शहरावर 9 ऑगस्टला अणुबॉम्ब टाकण्यात आलेला होता. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे फॅटमॅन. हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेलं आहे. पुढच्या परीक्षांमध्ये सुद्धा ते विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच वरदान कमलाकर राव यांचे निधन झाले, ते कोण होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, मृदंग वादक होते मित्रांनो हे वरदान कमलाकर राव, आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यानंतर इतर जे काही व्यक्ती आहेत, जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत किंवा जे काही प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व होते, त्यांचं निधन झालेलं आहे अलीकडच्या काही काळामध्ये, ते सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. जसं पहिले व्यक्ती असतील राम नारायण अग्रवाल, ज्यांना भारतामध्ये अग्निमॅन म्हणून ओळखलं जातं, कारण त्यांनीच भारतामध्ये अग्नि मिसाईलही बनवलेले आहेत. त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे. त्यानंतर आहेत नटवर सिंग, जे भारताचे माजी विदेश मंत्री राहिलेले होते, त्यांचं निधन झालेलं आहे. बुद्धदेव भट्टाचार्य, जे पश्चिम बंगाल राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. शोभना रानडे, ज्या गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे. सुशील मोदी, जे बिहारचे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर असतील पंकज उदास, जे गझल गायक होते, त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे. मुनव्वर राणा, उर्दू गायक होते. रतन टाटा, जे सुप्रसिद्ध असं भारतीय उद्योगपती, त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे. पी वेणुगोपाल, त्यांचंसुद्धा निधन झालेलं आहे. यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे, हे पी वेणुगोपाल जे आहेत, त्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा हृदयाचं यशस्वीपणे प्रत्यारोपण हे केलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की मध्य प्रदेश पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, पंकज त्रिपाठी हे मध्य प्रदेश या राज्याचे जे काही पर्यटन आहे त्या पर्यटनाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. जे इतर ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे असतील किंवा इतर जे काही ऑर्गनायझेशन आहेत, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पुमा इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनलेले आहेत मोहम्मद शमी, हा क्रिकेटर आहे. बिस्लरीचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपिका पादुकोणला बनवण्यात आलेला आहे. बोट या कंपनीचं ब्रँड ॲम्बेसेडर रणवीर सिंगला. युनिसेफ इंडिया, हा स्टार करून ठेवा, हे युनिसेफ इंडिया जो आहे तो जी काही लहान बालकं असतात त्यांच्यासाठी काम करत असतं मित्रांनो, पोषणासंबंधित. तर याची ब्रँड ॲम्बेसेडर करीना कपूर याला बनवण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तंबाखू नियंत्रणासंबंधित PV सिंधूला बनवण्यात आलेला आहे. झारखंड विधानसभेचे ब्रँड ॲम्बेसेडर MS धोनी यांना बनवण्यात आलेला आहे. सायबर क्राईमचे ब्रँड ॲम्बेसेडर रश्मिका मंधाना, हे काही इतर ब्रँड ॲम्बेसेडर आहेत वेगवेगळ्या, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा उल्लेख आलेला आहे. तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूबाई पटेल. यासुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत या मध्य प्रदेश राज्याविषयी. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे
की जागतिक निमोनिया दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 12 नोव्हेंबर हा जागतिक निमोनिया दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. याचा उद्देश काय आहे? का जगामध्ये हा निमोनिया दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? कारण मित्रांनो, निमोनिया रोगाविषयी जागरूकता वाढावी म्हणून हा दिवस जगभरामध्ये साजरा करण्यात येतो. याची थीम लक्षात ठेवायची आहे, एव्हरी ब्रेथ काउंट्स, स्टॉप निमोनिया इन इट्स ट्रॅक्स. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं थीम काय होती म्हणून, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या निमोनिया या रोगाच्या संबंधितच एक केंद्र सरकारचं अभियान आहे सान्स नावाचं, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे, सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन न्यूट्रलाइज निमोनिया सक्सेसफुली. आणि हे कोणी सुरू केलं होतं? तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवजात जे शिशु असतात ते आणि त्यांचे निमोनियामुळे जे काही होणारे मृत्यू आहेत त्याचं प्रमाण कुठंतरी कमी करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलेलं होतं. आणि याची सुरुवात ही नोव्हेंबर 2019मध्ये झाली होती. त्यासोबतच हा जो निमोनिया आहे तो का होतो किंवा कशा संबंधित रोग आहे हे सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातात. तर निमोनिया हा एक श्वसन मार्गाचा आजार आहे, अर्थात फुफ्फुस जे असतात आपले लंग्स त्याच्या संबंधित हा आजार आहे. यामध्ये फुफ्फुसामध्ये विषाणू किंवा बॅक्टेरियामुळे हा किंवा बुरशीमुळे हा त्याचा संसर्ग होत असतो आपल्या फुफ्फुसाला. तर ही गोष्टी आपण लक्षात ठेवायचा या निमोनिया रोगाविषयी. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, फिक्की अर्थात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवी अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, हर्षवर्धन अग्रवाल हे फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला याविषयी थोडी अधिकची माहिती बघायची आहे. हे जे काही फिक्की आहे मित्रांनो त्याचे अध्यक्ष सध्या हर्षवर्धन अग्रवाल यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. यापूर्वीचे अध्यक्ष अनिश शहा होते आणि या फिक्कीची स्थापना 1927ला झालेली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. याचं कार्य काय आहे? तर ही भारतामधील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी अशी व्यापारविषयक संघटना आहे. व्यापारविषयक गोष्टीही करत असते किंवा त्या संबंधामध्ये ही कार्य करत असते. एवढ्या आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काल ज्या काही घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता की भारतीय नौदल दिन 2024च्या निमित्ताने ऑपरेशनल डेमॉन्स्ट्रेशनचे आयोजन कुठे होणार आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, ओडिशा या राज्यामध्ये या ऑपरेशनल डेमॉन्स्ट्रेशनचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की जागतिक बिलियर्ड चॅम्पियनशिप 2024चा विजेता कोणता भारतीय बनला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, पंकज अडवाणी. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच कोणत्या राज्य सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांना दरमहा 30,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे? आणि ऑप्शन्स दिले होते आपण. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, ओडिशा राज्य सरकारने ही घोषणा केलेली आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच WTO फायनल एकेरीचा किताब कोणी जिंकला? आणि या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, कोको गॉफ हिने नुकताच हा WTO फायनल एकेरीचा किताब जिंकलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, COP29 हवामान बदल परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अझरबैजान या देशामध्ये हे हवामान बदल परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की राष्ट्रीय शिक्षण दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 11 नोव्हेंबर हा भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच जगप्रसिद्ध पुष्कर मेळा कुठे आयोजित करण्यात आला होता? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, राजस्थान या राज्यामध्ये हे पुष्कर मेळ्याचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. या सर्व घडामोडींविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले होते. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या होमवर्क क्वेश्चनला प्रतिसाद देत आहात. तसं असाच प्रतिसाद येणाऱ्या प्रश्नांनासुद्धा तुम्ही द्या, जेणेकरून तुम्हालाच याचा फायदा तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरे सांगितलेली आहेत त्यांचं अभिनंदन. आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत.
त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर प्रश्न असा असणार आहे की महाराष्ट्राच्या नवीन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण बनल्या आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे, याचं योग्य उत्तर आहे आपण सर्व विद्यार्थी मित्रांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी आहेत ज्यांना या सोप्या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. म्हणून सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला मग, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच जो आपला टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स आणि इतर जे काही स्टडी मटेरियल आहे ते डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवू शकता. म्हणून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्रामला जॉईन करायचं आहे. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.